गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं आपला चॅप्टर जो आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला होता मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड अँड इलेक्ट्रोस्टॅटिक. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की नीड ऑफ मॅथमॅटिक्स इन फिजिक्स आणि त्याचबरोबर काय असेल इलेक्ट्रोस्टॅटिक बद्दल पण आपण डिस्कस केलेलं होतं. तर यामध्ये काय असेल की आपल्याला फिजिक्समध्ये लागणारे मॅथमॅटिक्सचे टर्म्स जे असतील ज्यामध्ये आपण बघितलं होतं की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची आपल्याला काय असेल मदत लागते. त्याचप्रमाणे काय असेल या ठिकाणी इंटिग्रेशन आहेच, त्याचबरोबर आपण वेक्टर जे असेल तर हे वेक्टरची पण काय असेल या फिजिक्स मध्ये यूज केला जातोय. तर काय असेल या लेक्चरमध्ये आपण काय असेल वेक्टर बद्दल काय असेल थोडी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण घेणार आहोत, जे आपण प्रिव्हियस इयर मध्ये ऑलरेडी आपण घेतली, पण एक रिकॅप म्हणून आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी काय असेल की आपल्याला माहिती असलं पाहिजे की फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण. तर काय असेल की साधारणपणे फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन जी असेल ती असे आपण सांगू शकतो की नावावरून फिजिकल जे वर्ड आहे ते सिमिलर काय असेल आपल्या फिजिक्सशी, म्हणजे ज्या क्वांटिटीज काय असेल आपण फिजिक्स मध्ये वापरतो तर त्यांना काय म्हणू शकतो आपण फिजिकल क्वांटिटीज. पण काय असेल आता फिजिक्स मध्ये वापरतो म्हणजे काय कशासाठी वापरतो आपण, फॉर दी मेजरमेंट साठी. म्हणजे ज्या क्वांटिटीज आपण काय करतो कशासाठी वापरतो, मेजरमेंट साठी वापरतो, त्यांना काय म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटीज. जसं काय असेल आपल्याकडे या ठिकाणी लेंथ असेल, टाइम असेल, त्यानंतर काय असेल टेम्परेचर असेल, यासारख्या ज्या क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. तर या क्वांटिटीजना काय म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. फिजिकल क्वांटिटीज जे असेल आपण पुन्हा काय केलं आपण कॅटेगराईज केल्या होत्या की जे असेल ऑन दी बेसिस ऑफ डिपेंडन्सी. जर का असेल ज्या क्वांटिटीज काय असेल दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड असतात तर त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो, आणि ज्या क्वांटिटीज काय असेल दुसऱ्या अदर क्वांटिटीज वरती डिपेंड असतात तर त्यांना काय म्हणतो आपण डिराइव्ह क्वांटिटीज. ठीक आहे. तर काय असेल फिजिकल क्वांटिटीजचा अर्थ काय होतो की ज्या क्वांटिटीज आपण कशासाठी युज करतो फॉर दी मेजरमेंट, विच इज युज्ड फॉर दी मेजरमेंट्स इज नोन ऍज काय असेल आपल्याकडे फिजिकल क्वांटिटीज. आता काय असेल की यामध्ये काय म्हणू शकतो आपण की काही ज्या क्वांटिटीज असेल म्हणजे काय देअर आर नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी, सम क्वांटिटी ओबे लॉज ऑफ ऑर्डिनरी अल्जेब्राज बट सम क्वांटिटीज डज नॉट ओबे इट. म्हणजे काय असेल अल्जेब्राचे रूल फॉलो करतात काही क्वांटिटीज आणि काही क्वांटिटीज करत नाहीत. फॉर एक्झाम्पल काय असेल की यामध्ये आपण कन्सिडर करू की लेट अ मॅन स्टार्ट वॉकिंग फ्रॉम द पॉइंट ए. It travel 4 kilometer from A to B and 3 kilometer from B to C. ठीक आहे. मग आता या ठिकाणी टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे 7 किलोमीटर. ठीक आहे. ही हॅज ट्रॅव्हल टोटल 7 किलोमीटर. ठीक आहे. आता हे दाखवल्याप्रमाणे अकॉर्डिंग टू ट्रिग्नोमेट्री काय असेल तो त्याला कुठून कुठे मूव्ह व्हायला पाहिजे होतं फ्रॉम ए टू सी. म्हणजे ऍक्च्युअली त्याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी 5 किलोमीटर. ठीक आहे करायला पाहिजे होतं. म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी काय असेल ऑर्डिनरी अल्जेब्राचा रूल जो असेल तो फॉलो झाला का नाही झाला. बरोबर आहे. मग अशा वेळेस काय असेल की यावेळेस काय झालं आपण शॉर्टकट्स जे कन्सिडर केलेले आहेत की इट डज नॉट ओबे लॉ ऑफ ऑर्डिनरी अल्जेब्रा. ठीक आहे. हेन्स द फिजिकल क्वांटिटी कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स. ठीक आहे. म्हणजे दोज क्वांटिटी विच फॉलो द काय असेल दोज फिजिकल क्वांटिटी which follow the law of ordinary algebra and others are not obey the laws of algebra. अशा प्रकारे काय असेल आपल्याकडे दोन जे असेल तर ते टाइप मध्ये आपण काय करतो फिजिकल क्वांटिटीला काय केलं आपण या ठिकाणी क्लासिफाय केलं आहे. म्हणजे ती असेल एक स्केलर क्वांटिटी आणि दुसरी काय असेल आपल्याकडे वेक्टर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी कशाला म्हणू आपण की दोज फिजिकल क्वांटिटी विच ज्या फिजिकल क्वांटिटीना काय असेल डिस्क्राईब करण्यासाठी या ठिकाणी फक्त आपल्याला कशाची गरज पडते मॅग्निट्यूडची गरज पडते, तर त्यांना काय म्हणणार आपण स्केलर क्वांटिटीज. ठीक आहे. आणि काय असेल मग त्यामध्ये आपल्याला स्केलर क्वांटिटी द फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ओनली इज नोन ऍज स्केलर क्वांटिटी. एक्झाम्पल काय असेल आपल्याकडे मास असेल, लेंथ असेल आणि डेन्सिटी. ठीक आहे. या ठिकाणी काय असेल तुम्हाला मास मेजर करताना तुम्हाला काही डायरेक्शन सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. लेंथ मेजर करताना तुम्हाला डायरेक्शन
मेजर डायरेक्शन सांगायची काही गरज नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजेच काय असेल, या क्वांटिटीज डिस्क्राईब करण्यासाठी फक्त कशाची गरज लागते, मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड म्हटलं तर काय असेल, मॅग्निट्यूडचा अर्थ काय होतो, ओनली व्हॅल्यू. जस काय असेल, या ठिकाणी मास मेजर करताय तुम्ही. ठीक आहे, तर या ठिकाणी काय असेल, लेंथ मेजर करताय, तर लेंथ मेजर करता तुम्हाला काय सांगावं लागेल, ओनली व्हॅल्यू सांगावं लागेल. काय असेल, या ठिकाणी समजा तुमची हाईटच असेल तर तुम्ही हाईट काय सांगणार, या ठिकाणी काय असेल तुमचं, समजा हाईट काय असेल तुमच्याकडे, तुमची सपोज काय असेल 5 फूट 8 इंच असेल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल, लेंथ सांगितली किंवा तुम्ही 2 किलोमीटर 5 किलोमीटर सांगता. म्हणजे ज्यावेळेस काय असेल, स्केलर क्वांटिटी तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल तर त्यावेळेस फक्त तुम्हाला काय असेल, या ठिकाणी नंबर आणि युनिटची गरज असते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शनची गरज आहे का, नाही. मग त्याला आपण काय म्हटलं, स्केलर क्वांटिटी. दुसरी जी असेल ही फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, इज नोन ॲज वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल काय असेल, वेलॉसिटी. ठीक आहे, वेलॉसिटी साठी तुम्हाला काय लागेल, या ठिकाणी वेलॉसिटी साठी तुम्हाला मॅग्निट्यूडची गरज असते आणि डायरेक्शनची. म्हणजे याला होली डिस्क्राईब करायचं असेल तर तुम्हाला काय लागणार आहेत, नंबर लागतील, त्याचप्रमाणे युनिट लागतील, त्याचप्रमाणे काय लागतील, डायरेक्शन. आता या डायग्राम मध्ये बघा, मी एक सांगतो तुम्हाला की डिस्टन्स जी आहे, ठीक आहे, डिस्टन्स ही झाली तुमच्याकडे स्केलर क्वांटिटी. तर डिस्टन्स कशाला म्हणणार बघा, की तुम्ही काय केलं होतं, एक पर्सन ए कडून बी कडे गेला, बी कडून सी कडे गेला. ठीक आहे, तर त्यांनी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 7 किलोमीटर. ठीक आहे, पण त्या पर्सनचं डिस्प्लेसमेंट किती झालं, कुठून कुठे झालं, तो डिस्प्लेसमेंट ए कडून सी कडे झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, 5 किलोमीटर. बरोबर आहे, डिस्टन्स किती झालं, 7 किलोमीटर, तर डिस्प्लेसमेंट किती झालं, 5 किलोमीटर. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक काय, हे सगळ्यात आधी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे काय असेल बघा, आता डिस्टन्स कशाला म्हणू आपण, ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द पर्सन. बरोबर आहे, पर्सननी ऍक्च्युअल पाथ कुठून फॉलो केलेली आहे, फ्रॉम ए टू बी, बी टू सी. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार आपण डिस्टन्स. ठीक आहे, आणि काय दुसरं काय म्हणणार आपण, आता ए टू सी जे हे काय झालं, शॉर्टकट झाला. बरोबर आहे, मीच काय म्हणता येईल, शॉर्टेस्ट पाथ फॉलोड बाय द पर्सन फ्रॉम असे स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट कुठं ए आणि एंड पॉइंट कुठं सी. बरोबर आहे, म्हणजे काय असेल, शॉर्टेस्ट पाथ बिटवीन 2 पॉइंट्स. याला काय म्हणा आपण, डिस्प्लेसमेंट. आता तुम्हाला शॉर्टकट दाखवायचं असेल तर त्यासाठी काय असेल, तुम्हाला या ठिकाणी बोर्ड दाखवावा लागेल, हा शॉर्टकट मार्ग आहे बाबा, या डायरेक्शनने जा. किंवा आपण जर काय असेल, आपल्याला डिस्टन्स सांगायचं असेल तर हा रस्ता पकड, सरळ जा, रस्ता कुठंच पलटत नाही, या रस्त्यानं जा सरळ, असंच म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी कुठला दुसरा रस्ता लागला का, नाही. पण काय असेल, तुम्हाला शॉर्टकट सांगायचं असेल तर तुम्हाला डायरेक्शन सांगावं लागेल, या डायरेक्शनने जावं लागेल. म्हणजे शॉर्टेस्ट पाथ झालं तर या ठिकाणी काय झालं, तुमचं हे झालं डिस्प्लेसमेंट. आणि ऍक्च्युअल पाथ जे झालं ते काय झालं, तुमच्याकडे काय झालं, डिस्टन्स झालेलं आहे. ठीक आहे, काय असेल, या ठिकाणी आपण 2 क्वांटिटीज माहिती आहे तुम्हाला, एक स्केलर क्वांटिटी आणि एक वेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे, मग आता जर वेक्टर जो असेल तर वेक्टर क्वांटिटीला कसं इंडिकेट केलं जातं, की एक आपण कॅपिटल लेटर यूज करतो आणि त्याच्यावर काय करतो आपण, बार देतो किंवा एरो देतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय केलं जातं, ही जी आपल्याकडे वेक्टर क्वांटिटी जी असेल तर वेक्टर क्वांटिटी काय केली जाते, आपल्याकडे रिप्रेझेंट केली जाते. ठीक आहे, तर ती रिप्रेझेंट कशाने केली, बाय द ग्रीक लेटर विथ द एरो ओव्हर इट. द एरो इंडिकेट द डायरेक्शन अँड द लेंथ इंडिकेट मॅग्निट्यूड. ठीक आहे, मग अशा प्रकारे काय असेल, आपण ही या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी आपण दर्शवतो. ठीक आहे, आता यामध्ये काय असेल की आपल्याकडे वेक्टर जे असेल तर वेक्टरचे काही रूल्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण वेक्टर ऍडिशन बघू, वेक्टर मल्टिप्लिकेशन बघू. ठीक आहे, आता सगळ्यात आधी काय असेल की या ठिकाणी आपण बघणार की ऍडिशन ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, मग आता ज्यावेळेस पण आपल्याला काय करायचे, वेक्टरची ऍडिशन करायची असेल, ठीक आहे, ठीक आहे, तर काय असायला पाहिजे की ज्यावेळेस आपण ऍडिशन करतो तर जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्वांटिटीज असतील, ठीक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ज्या वेक्टर क्वांटिटीज असेल तर त्या ज्या क्वांटिटी असल्या पाहिजेत त्या कशा असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत. कशा असल्या पाहिजेत, सेम. जसं काय असेल, तुम्हाला फोर्स वेक्टर जो असेल तो फोर्स वेक्टर सोबतच तुम्हाला ऍड करता येईल. वेलॉसिटी वेक्टर असेल तर तो वेलॉसिटी वेक्टर सोबतच ऍड करता येईल. असं करता येणार नाही तुम्हाला की फोर्स वेक्टर वेलॉसिटी वेक्टर सोबत ऍड करता येईल, असं होणार नाही.
ठीक आहे. ऍड करायचं असेल तर कशा पाहिजे, त्या सेम फिजिकल क्वांटिटीज पाहिजेत. फोर्स वेक्टर सोबतच ऍड होईल आणि वेलॉसिटी हा वेलॉसिटी वेक्टर सोबतच ऍड होणार आहे. बरोबर आहे. जसं काय असेल, जर काय केलं तुम्ही या ठिकाणी, जर 2 ग्लासामध्ये जर तुम्ही काय घेतलंय, पाणी घेतलेलं आहे, तर पाणी पाण्यामध्ये ऍड होईल. बरोबर आहे. ठीक आहे. पण काय असेल, एका ग्लासात पाणी घेतलंय आणि एका ग्लासामध्ये जर तुम्ही ऑइल घेतला तर ते दोघांमध्ये ऍड होणार आहेत का? नाही, त्या ऍड होऊ शकत नाही. तसंच काय असेल या ठिकाणी, की ज्यावेळेस पण आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतोय, दोन फिजिकल क्वांटिटीची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतोय, तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी चेकआउट करायचं आहे की त्या दोन्ही ज्या क्वांटिटीज असल्या पाहिजेत त्या कशा पाहिजे, सेम फिजिकल क्वांटिटीज असल्या पाहिजेत, तरच त्यांची आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. ठीक आहे. मग आता यामध्ये काय असेल आपल्याला, की सेकंड जे असेल, आता ज्यावेळेस आपल्याकडे जर नंबर ऑफ वेक्टर्स असतील आणि त्यांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. आता नंबर ऑफ वेक्टर घेण्याच्या ऐवजी मी काय करतो, या ठिकाणी 2 वेक्टर घेतो. ठीक आहे. जर का असेल आपल्याकडे 2 वेक्टर असेल आणि या 2 वेक्टरची डायरेक्शन जर का असेल आपल्याकडे सेम असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याची काय करू शकतो, आपण ऍडिशन करतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय असेल, मी जर आपण घेतलेलं आहे, जसं एखादं पी वेक्टर घेतलाय आणि आपण काय केलं, क्यू सोबत त्याला काय करू शकतो, ऍड करू शकतो. ठीक आहे. मी आता काय घेतलं, या ठिकाणी एक वेक्टर इंडिकेट केलेला आहे या एरोने. ठीक आहे. तो काय असेल, त्याचा मॅग्निट्यूड जो आहे, तो मॅग्निट्यूड किती आहे माझ्याकडे, 4 न्यूटन आहे. ठीक आहे. त्यानंतर काय केलं, मी दुसरा एक वेक्टर घेतला. ठीक आहे. त्याचा मॅग्निट्यूड किती आहे, 3 न्यूटन आहे. ठीक आहे. मग आता मी काय करू शकतो, या दोन्ही वेक्टरला काय करू शकतो, ऍड करू शकतो. कारण की बघा, की या ठिकाणी 4 न्यूटन आणि हे 3 न्यूटन. आता हे न्यूटन जे आहे, ते न्यूटन कशाचे युनिट आहे, आपल्याकडे फोर्स. बरोबर आहे. म्हणजे पहिली क्वांटिटी जी आहे ती फोर्स आहे, दुसरी क्वांटिटी काय, फोर्स आहे. म्हणून मी त्याला काय करू शकतो, ऍड करू शकतो. आणि या ठिकाणी काय असेल, आपल्याला रिझल्टंट जो मिळणार आहे तो काय असेल, आपल्याकडे 7 न्यूटन मिळाला. म्हणजे ही जी रिझल्टंट पण जी मिळालेली आहे ती काय मिळाली आपल्याला, सेम फिजिकल क्वांटिटीज मिळाली, म्हणजे कुठली, फोर्स क्वांटिटी मिळालेली आहेत. या ठिकाणी काय असेल, तर दोन्ही वेक्टरची डायरेक्शन कशी असेल, आपल्याकडे सेम डायरेक्शन असेल, व्हॉट एव्हर द मॅग्निट्यूड असेल, डायरेक्शन जर सेम होत असेल, तर त्यावेळेस काय होणार, त्यांची ऍडिशन होणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय असेल, आपल्याकडे 4 न्यूटन प्लस 3 न्यूटन 7 न्यूटन आपल्याला मिळालेलं आहे. जर आता आपल्याकडे 2 वेक्टर आहेत आणि जर दोन्ही वेक्टरची डायरेक्शन जर अपोजिट असेल, तर त्यावेळेस काय होणार आहे, तर त्यावेळेस काय होईल, सबट्रॅक्शन होईल. काय होईल, वेक्टरची काय होईल, सबट्रॅक्शन. बरोबर आहे. मग आता सबट्रॅक्शन करताना काय होईल, की बघा, की ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड जास्त असेल त्याच्यामधून जो स्मॉल असेल तो काय होणार, आपल्याकडे सबट्रॅक्टेड होणार आहे. बरोबर आहे. जर आपल्याकडे 2 वेक्टर असेल, 2 वेक्टर पैकी ज्याचा मॅग्निट्यूड जास्त असेल त्याच्यामधून काय करणार, आपण दुसरा वेक्टर जो असेल तो काय करणार, आपण सबट्रॅक्ट करणार. लहान वेक्टर काय करणार, आपण सबट्रॅक्ट करणार. आणि डायरेक्शन जी असेल ती डायरेक्शन कोणाची मिळणार, आपल्याला मोठ्या वेक्टरची जी डायरेक्शन असेल ती रिझल्टंट वेक्टरची काय राहणार, आपल्याकडे डायरेक्शन राहणार आहे. या ठिकाणी सपोज मी काय केलेलं आहे, एक वेक्टर घेतलेला आहे की ज्याचा मॅग्निट्यूड किती आहे, 4 न्यूटन आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी दुसरा जो वेक्टर आहे तो काय केला आपण, या ठिकाणी 3 न्यूटन आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय केलं, दोघांची जी या ठिकाणी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे. म्हणजे ऍडिशन करताना पण म्हणू शकतो आपण त्याला. तर काय झालेलं आहे, की डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे यांची काय होणार आहे, सबट्रॅक्शन होईल. जसं एक्झाम्पल घ्यायचं झालं, जर आपल्याकडे काय असेल, 4 हा नंबर असेल प्लस -3 केला आपण, तर काय होणार, आपल्याकडे सबट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे प्लस मायनसची काय होते, सबट्रॅक्शन होती. आणि चिन्ह, साईन जे आहे ते कोणात जातं, मोठ्या संख्येचं जातं. ठीक आहे. तर ही आपण ऍडिशन जर बोललं, सेम तसंच इथे आपण या ठिकाणी युज केलं की जर 2 वेक्टर आहेत आपल्याकडे आणि दोघांची जर डायरेक्शन काय असेल, आपल्याकडे अपोजिट असेल, तर त्यावेळेस त्यांचं काय होतं, सबट्रॅक्शन होतं. आणि सबट्रॅक्शन करताना काय करतो आपण, जो वेक्टर जो मोठा असेल त्याच्यामधून लहान वेक्टर काय करतो, आपण सबट्रॅक्टेड करतो. आणि डायरेक्शन जी आहे ती कोणात जाणार आहे, मोठ्या वेक्टरची डायरेक्शन जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4 न्यूटन मायनस काय असेल, आपल्याकडे 3 न्यूटन, म्हणजे या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 1 न्यूटन. म्हणजे रिझल्टंट जो असेल 1 न्यूटन मिळालेला. आणि डायरेक्शन कोणाची मिळालेली, या ठिकाणी जो मोठा वेक्टर आहे त्याची या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय असेल, जर आपल्याकडे काय असेल, 2 वेक्टर आहेत आणि ते दोन्ही वेक्टर जे आहेत ते कसे डिफरंट डायरेक्शनला असतील, कसे असेल, डिफरंट डायरेक्शनला असेल, तर अशा वेळेस या ठिकाणी आपण युज करणार लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन युज करणार आहोत. बरोबर आहे. मग आता ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन युज करताना सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी बघा,
की मी काय केलंय आपलं सपोज वेक्टर पी आणि वेक्टर क्यू आहे. ठीक आहे, तर वेक्टर पी इथून स्टार्ट केलेलं आपण. ठीक आहे, याला आपण काय म्हणू टेल आणि काय असेल हेड. ठीक आहे, पीचे हेड पासून काय असेल क्यूचं काय केलं आपण टेल स्टार्ट केली आणि काय केलेलं आहे इथे हेड इकडे आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे जर आपल्याकडे दोन वेक्टर असेल आणि या दोन वेक्टरला आपण ऍड करतो तर ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशनने आपण याला ऍड करणार. तर रिझल्टंट वेक्टर काय असेल पहिला जो वेक्टर आहे त्याच्या काय असेल आपल्याकडे टेल पासून तर काय असेल सेकंड वेक्टरच्या हेड पर्यंत काय करणार आपण एक अनादर रिझल्टंट जो असेल तो वेक्टर आपण काढणार आहोत. किंवा आपण असं म्हणू शकतो की रिझल्टंट वेक्टर जो असेल तो कुठून स्टार्ट होणार आहे इनिशियल पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द काय असेल एंड पॉइंट ऑफ द काय असेल सेकंड वेक्टर पर्यंत हा जो असेल तो काय असेल आपल्याकडे रिझल्टंट मिळणार आहे. आणि याला रिझल्टंटला जो असेल लिहिताना आपण कसा लिहिणार आहे की रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू काय असेल वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. अशा प्रकारे काय असेल आपल्याकडे ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन राहणार आहे. ठीक आहे, याचं काय आपण स्टेटमेंट काय बघणार आहोत आपण फक्त थोडं समजून घेऊ याच्यामधलं. त्यानंतर काय असेल जर दोन वेक्टर जे असेल दोन्ही वेक्टरचा जर काय असेल स्टार्टिंग पॉइंट कसं असेल सेम असेल म्हणजे इनिशियल पॉइंट कसं असेल सेम असेल तर त्यावेळेस आपण युज करणार आहोत लॉ ऑफ पॅरलोग्राम. ठीक आहे, लॉ ऑफ काय असेल लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स या ठिकाणी आपण वापरणार आहोत. म्हणजे इनिशियली आपल्याला काय करावं लागेल की दोन वेक्टर कन्सिडर करावं लागेल. सपोज हे मी दोन वेक्टर घेतलेले आहेत. ठीक आहे, आता दोन्ही जे वेक्टर जे आहेत या ठिकाणी दिसतं आपल्याला दोन्ही वेक्टर काय असेल एकाच इनिशियल पॉइंट पासून स्टार्ट झालेले आहेत. ठीक आहे, आता हे जे दोन वेक्टर आहेत ते काय करतील असं ऍक्ट करतील कसे असेल अनकम्प्लीट पॅरलोग्राम प्रमाणे ऍक्ट करतात. म्हणजे समजा काय असेल या ठिकाणी पॅरलोग्रामला जे चार साइड आहेत त्या चार साइड पैकी दोन साइड हे करतायत. ठीक आहे, मग आता हे जे वेक्टर घेतले सपोज मी काय घेतला एक वेक्टर पी घेतला आणि वेक्टर क्यू घेतला या दोघांमधलं काय असेल आपल्याकडे अँगल या दोन वेक्टर मधला अँगल किती घेतला मी थिटा एवढा घेतलेला आहे. ठीक आहे, मग आता हे अनकम्प्लीट पॅरलोग्राम प्रमाणे ऍक्ट करत असेल तर मग याला काय करू याचा पॅरलोग्राम जो असेल म्हणजे चार साइड आपल्याला काय करावं लागेल कम्प्लीट कराव्या लागतील. चला तर मग या ठिकाणी काय केलं आपण त्याच्या चारही साइड कम्प्लीट केल्यात. आता कम्प्लिटली पॅरलोग्राम तयार झालेला आपल्याकडे. बरोबर आहे, मग आता या ठिकाणी पॅरलोग्राम म्हटलं तर काय होतं आपल्याकडे अपोजिट साइड्स आर पॅरलल. ठीक आहे, म्हणजे काय असेल हा वेक्टर पी असेल तर हा इकडला वेक्टर पण काय असणार पीच राहणार आहे. हा वेक्टर क्यू असेल तर हा पण काय असेल क्यूच राहणार कारण हे दोन्ही कशात आपल्याकडे पॅरलल असेल. त्यामुळे याला पॅरलोग्राम म्हणून. आता जर याचा रिझल्ट नसेल काय म्हटलं आपण the two vectors start from same initial point and if it act as a two adjacent side of incomplete parallelogram. ठीक आहे, then the resultant vector start from same initial point. तर काय असेल रिझल्टंट वेक्टर कुठून स्टार्ट होणार आहे सेम इनिशियल पॉइंट पासून आणि कुठे असेल तो काय असेल सेम इनिशियल पॉइंट पासूनच स्टार्ट होणार आहे आणि इट ऍक्ट ऍज अ डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम. आणि या ठिकाणी काय असेल तो काय म्हणून ऍक्ट करणार आहे डायगोनल प्रमाणे. ही जी निळी दिसते आपल्याला हा जो वेक्टर दिसतोय तो हा वेक्टर जो असेल तो रिझल्टंट असेल म्हणजे वेक्टर पी आणि वेक्टर क्यू चा तो काय असेल आपल्याकडे हा रिझल्टंट असेल त्याला आपण काय म्हणू वेक्टर आर. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे काय असेल आपल्याला या ठिकाणी रिझल्टंट मिळणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी काय म्हटलं की दोन्ही जे वेक्टर आहेत वेक्टर पी आणि क्यू काय झालं एकाच इनिशियल पॉइंट पासून काय झाले स्टार्ट झालेले आहे. ठीक आहे, मग आता याचा रिझल्टंट जो असेल रिझल्ट जो आर मिळणार आहे रिझल्टंट काय मिळेल आपल्याला रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू काय असेल पी वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. मग आता आपल्याला माहिती आहे की वेक्टर म्हटलं तर त्याला काय असणार आहे मॅग्निट्यूड असणार आहे आणि डायरेक्शन असणार आहे. बरोबर आहे, मग आता आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा असेल तर आपल्याला ऑलरेडी आपल्याला माहिती मॅग्निट्यूडचा जो फॉर्म्युला आहे तो असेल आपल्याकडे मॉड ऑफ वेक्टर आर इज इक्वल टू काय असेल अंडर रूट टी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq साइन थिटा. आता जो हा जो थिटा आहे हा थिटा काय बरं थिटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. मध्ये या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे इथे आपण काय घेतला होता थिटा एवढा घेतला होता. म्हणून या ठिकाणी जो असेल तो आपल्याला काय मिळणार रिझल्टंट याप्रमाणे आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला लक्षात ठेवा हा सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा याच्यामधला की ज्यावेळेस पण आपल्याला काय करायचं एखादा वेक्टर मिळालेला रिझल्टंट वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड काढायचा असेल तर आपल्याला काय यूज करावं लागेल या ठिकाणी फॉर्म्युला जो असेल की आपल्याकडे दोन वेक्टर कुठले पी आणि क्यू होता आणि त्याचा रिझल्ट काय होता आपल्याकडे आर होता. त्यामुळे काय केलं आपण या ठिकाणी मॉड ऑफ आर इज इक्वल टू काय असेल अंडर रूट काय असेल पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq काय असेल आपल्याकडे साइन थिटा. ठीक आहे,
ऍक्च्युली याप्रमाणे काय असेल आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. ऍक्च्युली काय झालंय की या ठिकाणी लिहिताना माझं थोडं काय झालेलं आहे, या ठिकाणी चुकलेलं आहे. या ठिकाणी ऍक्च्युली साइन थिटा नाही पाहिजे आपल्याला, या ठिकाणी काय पाहिजे कॉस थिटा पाहिजे. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठीक आहे. तर थोडं इथं लिहिताना जे झालेलं आहे ते लिहिताना माझं काय झालेलं आहे थोडं प्रिंट मिस्टेक झालेलं आहे. तर साइन थिटा नाही पाहिजे आपल्याला, या ठिकाणी काय पाहिजे आपल्याकडे कॉस थिटा हे पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय असेल या ठिकाणी जर आपल्याला काय करायचं याचा, जर आपल्याकडे अल्फा हा जर काय असेल अँगल बिटवीन काय असेल आपल्याकडे कुठलाही रिझल्टंट वेक्टर काय असेल पी, रिझल्टंट वेक्टर आणि पी मधला अँगल असेल, किंवा या ठिकाणी रिझल्टंट वेक्टर आणि क्यू मधला अँगल असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी काय करता येईल आपल्याला की याच्यामध्ये जर असेल तर त्याचा अँगल जो असेल, तर आता काय म्हटलं अँगल म्हणजे आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करावं लागेल. डायरेक्शन सांगायची असेल तर आपल्याला अँगल शी कन्सिडर करावं लागेल. तर या ठिकाणी आपण अँगल जो यूज करणार आहोत तो अल्फा इज इक्वल टू काय असेल आपल्याकडे टॅन इनवर्स काय असेल आपले क्यू साइन थिटा अपॉन काय असेल पी प्लस क्यू कॉस थिटा. याप्रमाणे काय असेल आपण या ठिकाणी जो असेल तो डायरेक्शन आपण जी असेल ती वेक्टरची डायरेक्शन या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आता जर आता काय असेल आपल्याकडे नंबर ऑफ वेक्टर्स आहेत. ठीक आहे. आणि नंबर ऑफ वेक्टर कसे आहेत डिफरंट डायरेक्शनला आहेत. ठीक आहे. आता याच्या आधी काय बघितलं आपण की इनिशियली स्टार्टिंगला, ठीक आहे, तर नंबर ऑफ वेक्टर्स डिफरंट डायरेक्शनला आहेत. पहिलं काय बघितलं आपण इनिशियली की आपल्याकडे दोन वेक्टर आहेत. ठीक आहे. सेम डायरेक्शनला असेल तर त्यांची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. ठीक आहे. दोन वेक्टर आहेत अपोजिट डायरेक्शनला असेल तर काय होईल त्यांची सबट्रॅक्शन होईल. दोन वेक्टर आहेत डिफरंट डायरेक्शनला आहेत तर त्यावेळेस आपण काय यूज करणार ट्रायंगल ऑफ ऍडिशन यूज करणार. बरोबर आहे. त्यानंतर काय बघितलं आपण की दोन वेक्टर आहेत आणि दोघांचा इनिशियल पॉईंट कसा आहे सेम आहे तर त्यावेळेस आपण काय यूज करणार लॉ ऑफ पॅरालोग्राम. आणि आता आपल्याकडे नंबर ऑफ वेक्टर्स आहेत, नंबर ऑफ वेक्टर कसे आहेत डिफरंट डायरेक्शनला आहेत तर त्यावेळेस आपण यूज करणार लॉ ऑफ पॉलिगॉन. ठीक आहे. म्हणजे आता काय असेल जर आपल्याकडे नंबर ऑफ वेक्टर्सला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं की ते काय करतात अनकम्प्लीट काय असेल आपल्याकडे अनकम्प्लीट पॉलिगॉन दाखवत आहेत. म्हणजे या ठिकाणी काय असेल आपल्याकडे वेक्टर पी असेल, वेक्टर क्यू असेल, वेक्टर आर असेल, वेक्टर टी असेल, वेक्टर यू असेल. ठीक आहे. मग काय करणार आपण पहिला जो वेक्टर असेल पी त्या पहिला वेक्टर पी काढला आपण, त्याच्यानंतर काय असेल त्याच्या हेड पासून दुसरा वेक्टर काय काढला आपण क्यू काढला. ठीक आहे. त्यानंतर काय असेल त्याच्या हेड पासून पुन्हा काय केलं आपण वेक्टर आर काढला. तसंच सेम एस साठी केलं, टी साठी केलं, यू साठी केलं वेक्टर. आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपल्याला काय करायचं लॉ ऑफ पॉलिगॉन वापरायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला ट्रायंगल ऑफ ऍडिशन वापरावी लागते. आता वेक्टर पी आहे, आता वेक्टर क्यू तुम्हाला दिसत नाही, क्यू आता लिहिताना तो विसरलोय मी. तर असेल सेम आता की जर दोन वेक्टर काय केलं पहिला वेक्टर पी काढलाय त्याच्या हेड पासून दुसरा वेक्टर स्टार्ट केलेला आहे. मग आता ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन मध्ये काय म्हणतोय आपण की रिझल्टंट वेक्टर जो असेल तर काय होतो पहिल्या वेक्टरच्या इनिशियल पॉईंट पासून स्टार्ट होतो. बरोबर आहे. म्हणजे टेल पासून स्टार्ट होतो तो दुसऱ्या वेक्टरच्या हेड पर्यंत चालू होतो. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे काय असेल आपल्याला रिझल्टंट मिळणार आहे. रिझल्टंट जो असेल तो लिहिताना कसं लिहितो आपण वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. बरोबर एवढं झालं. त्यानंतर पुन्हा आता आपल्याला काय करावं लागेल की या दोघांचा रिझल्टंट मिळेल हा आणि हा आर राहिलेला आहे. मग आता काय करणार आपण या ठिकाणी की हा एक वेक्टर कन्सिडर करू आपण रिझल्टंट आणि हा आर वेक्टर रिझल्टंट म्हणजे याच्यामध्ये ऍड करणार आपण. इथे पण ट्रायंगल ऑफ ऍडिशन यूज करावं लागेल. पुन्हा आपण इथून एक काढू. पहिला वेक्टर झाला आपल्याकडे त्याच्या हेड पासून दुसरा वेक्टर स्टार्ट झालेलाच आहे. बरोबर आहे. त्यानंतर काय असेल पुन्हा जो असेल आपल्याला वेक्टर काढायचा असेल तो कुठून काढणार आपण या पॉईंट पासून काढणार आपण. ठीक आहे. आणि तो स्टार्ट होणार या पॉईंट पासून एंड कुठे होईल या पॉईंटला होईल. मग तो रिझल्टंट काय असेल आपलं पी प्लस क्यू प्लस आर. ठीक आहे. नंतर पुन्हा ऍड करत जाणार तर मग काय होईल आपल्याकडे इथून स्टार्ट केला तर काय होईल पी प्लस क्यू प्लस आर प्लस एस. त्यानंतर इथे ऍड करणार आणि रिझल्ट फायनली जो असेल तो काय करणार आपण पी पासून काय असेल या ठिकाणी म्हणजे हा होईल आपल्याकडे फायनली जो असेल तो रिझल्टंट वेक्टर होणार आहे व्ही. आणि हा रिझल्टंट वेक्टर जो असेल तो काय असेल आपल्याकडे या सगळ्या वेक्टरची काय असेल तो ऍडिशन असणार आहे. बरोबर. म्हणजे वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर प्लस वेक्टर एस प्लस वेक्टर टी प्लस वेक्टर यू इज इक्वल टू काय असेल आपल्याकडे वेक्टर व्ही जो असेल हा झाला आपल्याकडे फायनल झाला जो काय असेल आपल्याकडे रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे. हा झाला आपल्याकडे लॉ ऑफ पॉलिगॉन. ठीक आहे.
मग आता या ठिकाणी काय असेल की वेक्टर ऍडिशन जी असेल ती काय असते कम्युटेटिव्ह असते. आता कम्युटेटिव्ह म्हणजे काय असेल वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू लिहू शकतो आणि त्याला असंही लिहू शकतो आपण वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी पण लिहू शकतो. म्हणजे या काय असेल हा कम्युटेटिव्ह लॉ काय करतो वेक्टर जो ऍडिशन जो आहे तो कम्युटेटिव्ह लॉ काय करतो फॉलो करतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय असेल वेक्टर ऍडिशन जो असेल तो काय करतो असोसिएटिव्ह लॉ पण फॉलो करतो. मग आता असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय करतो सपोज काय असेल वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू असेल आणि त्याच्यामध्ये वेक्टर आर ऍड केला किंवा असे करता येईल पी घेतलाय पी हा कशामध्ये ऍड केला वेक्टर क्यू प्लस आर मध्ये ऍड केला तरी या दोघांचाही रिझल्ट कसा मिळणार आपल्याला सेम मिळणार आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला की वेक्टर ऍडिशन जी आहे ती कम्युटेटिव्ह राहते म्हणजे वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू लिहा किंवा वेक्टर क्यू किंवा वेक्टर क्यू प्लस पी लिहा दोन्ही सेमच मिनिंग होईल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे काय असेल की 3 वेक्टर जर असेल तर काय असेल पहिल्या 2 वेक्टर मध्ये तिसरा ऍड करा. ठीक आहे. पहिल्या 2 वेक्टरच्या ऍडिशन मध्ये तिसरा वेक्टर ऍड करा किंवा काय असेल पहिला वेक्टर जो असेल तो दुसऱ्या 2 वेक्टरच्या ऍडिशन मध्ये ऍड करा तरी दोघांचा जो मिनिंग राहणार आहे व्हॅल्यू जी राहणार ती चेंज होणार नाही. म्हणजेच काय असेल वेक्टर ऍडिशन जी असेल ती कम्युटेटिव्ह राहते आणि असोसिएटिव्ह पण आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत या ठिकाणी वेक्टरचं मल्टिप्लिकेशन. तर महत्वाचं सगळ्यात आधी महत्व एक लक्षात घ्या की ज्यावेळेस पण आपण काय करतो वेक्टरची ऍडिशन करतो तर त्यावेळेस वेक्टरची ऍडिशन करताना काय पाहिजे आपल्याला की जे 2 वेक्टर किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर आहेत तर ते काय पाहिजे दोघांची फिजिकल क्वांटिटी कशी पाहिजे सेम पाहिजे. म्हणजे एकतर ते दोन्ही वेक्टर कसे पाहिजेत एक्झाम्पल फोर्स वेक्टरशीच ऍड होतो वेलॉसिटी वेक्टरशीच ऍड होतो ऍक्सेलरेशन वेक्टर जो असेल तो ऍक्सेलरेशन वेक्टरशीच ऍड होईल. बरोबर आहे. असं होणार नाही की काय असेल एक फोर्स वेक्टर आहे आणि दुसरा वेलॉसिटी वेक्टर आहे त्यांच्यासोबत ऍड होईल असं होणार नाही. ठीक आहे. पण आता मल्टिप्लिकेशन जे असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल कोणताही वेक्टरशी काय होऊ शकतो मल्टिप्लाय होऊ शकतो. बरोबर आहे. फोर्स वेक्टर हा वेलॉसिटी वेक्टर सोबत मल्टिप्लाय होऊ शकतो वेलॉसिटी हा डिस्प्लेसमेंट वेक्टर सोबत मल्टिप्लाय होऊ शकतो किंवा फोर्स वेक्टर हा डिस्प्लेसमेंट वेक्टर सोबत काय होऊ शकतो मल्टिप्लाय होऊ शकतो. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय करता येईल आपल्याला काय म्हणता येऊ शकतं की व्हेन वी मल्टिप्लाय वेक्टर ऑफ द सेम ऑर डिफरंट टाइप वी गेट द न्यू फिजिकल क्वांटिटी विच मे बी आयदर स्केलर ऑर वेक्टर. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन घेतो तर त्यावेळेस त्याचा रिझल्टंट जो असेल तो रिझल्टंट काय मिळू शकतो मे बी स्केलर मिळू शकतो ऑर मे बी वेक्टर. ठीक आहे. मग याच बेसिसवर जे आहे तर त्याचे काय असेल मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरचे 2 टाइप पडतात. एक असतो एक स्केलर प्रॉडक्ट आणि दुसरा आहे वेक्टर प्रॉडक्ट. की ज्यावेळेस काय असेल या ठिकाणी की आपण सगळ्यात आधी बघणार आहोत स्केलर प्रॉडक्ट. आता स्केलर प्रॉडक्टलाच काय म्हणतो आपण डॉट प्रॉडक्ट. ठीक आहे. कसं आता स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट ला कसं डिफाइन करता येईल आपल्याला द स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट इज डिफाइंड ऍज द प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स इज अ स्केलर. प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर इज अ स्केलर. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण काय केलं 2 वेक्टरचा प्रॉडक्ट घेतला ठीक आहे तर त्यावेळेस त्याचा रिझल्टंट वेक्टर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस काय करतो आपण वेक्टर हा स्केलर सोबत मल्टिप्लाय करतो तर आपल्याला रिझल्टंट हा वेक्टरच मिळणार किंवा डिवाइडेड करतो स्केलर वेक्टर हा स्केलर सोबत डिवाइड केला किंवा वेक्टर हा स्केलर सोबत मल्टिप्लाय केला तर रिझल्टंट आपल्याला वेक्टरच मिळणार आहे. पण ज्यावेळेस आपण 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो तर त्यास रिझल्टंट हा स्केलर पण मिळू शकतो आणि वेक्टर पण मिळू शकतो. पण ज्यावेळेस काय असेल 2 वेक्टरचा आपण प्रॉडक्ट घेतला आणि तो प्रॉडक्ट जर आपल्याला काय मिळाला स्केलर मिळाला तर त्या प्रॉडक्टला काय म्हणतात स्केलर प्रॉडक्ट. म्हणजे 2 वेक्टरचा जो प्रॉडक्ट आहे त्याचा रिझल्टंट हा आपल्याला काय मिळणार आहे स्केलर मिळणार आहे म्हणून या प्रॉडक्टला काय म्हणतात स्केलर प्रॉडक्ट. आणि त्याला दुसरं नाव काय डॉट प्रॉडक्ट कारण की आपण याला डॉटने इंडिकेट करतो. एक्झाम आता सॉरी या ठिकाणी लिहिताना जे असेल तर इथे क्रॉस झालेला आहे या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला डॉट पाहिजे. जिसका असेल ज्यावेळेस आपण काय केलंय फोर्स हा मल्टिप्लाय केला आपण कोणासोबत डिस्प्लेसमेंट सोबत. ठीक आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं आपल्याकडे वर्क जी आहे तर काय आपलं स्केलर क्वांटिटी ऍक्च्युली इथे क्रॉस नाही पाहिजे होतं इथे डॉट पाहिजे होता. आता हे लिहिताना माझं इथं चुकलंय थोडं. ठीक आहे. मग आता या प्रॉडक्टला काय म्हणणार आपण स्केलर प्रॉडक्ट. ठीक आहे. मग आता स्केलर प्रॉडक्ट जो असेल सपोज मी काय केलं या ठिकाणी
स्केलर प्रॉडक्टला पण डिफाईन करू शकतो आपण. ठीक आहे. द स्केलर प्रॉडक्ट इज डिफाईन्ड ॲज इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर इंटू कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. ठीक आहे. काय असेल जर मी वेक्टर पी घेतलेला आहे तो त्याचा डॉट प्रॉडक्ट कोणाशी घेतोय वेक्टर क्यू शी घेतोय तर त्यावेळेस त्याला लिहिताना काय लिहिणार आहे मॅग्निट्यूड ऑफ पी इंटू मॅग्निट्यूड ऑफ क्यू इंटू काय असेल कॉस थिटा. आता हा जो थिटा जो असेल हा थिटा काय असेल आपल्याकडे अँगल बिटवीन काय असेल वेक्टर पी आणि वेक्टर क्यू मधला काय असेल आपल्याकडे अँगल राहणार आहे. मग आता या वेक्टरचे जर व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे तर या ठिकाणी मॅग्निट्यूडवर डिपेंड आहे दोन वेक्टरचे आणि त्याचबरोबर कोणावर डिपेंड आहे या अँगलवर डिपेंड आहे. जर दोन वेक्टर मधला अँगल जर चेंज झाला तर याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय होणार आपल्याकडे चेंज होणार आहे. मग आता आपण कन्सिडर करू की जर काय असेल या ठिकाणी आपल्याकडे काय असेल थिटाची जी असेल दोन वेक्टर मधलं जर काय असेल दोन वेक्टर एकमेकांना कसे असेल परपेंडिक्युलर असेल. जर आता दोन वेक्टर म्हणजे वेक्टर पी आणि वेक्टर क्यू एकमेकाला परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ काय की दोघांमधला अँगल किती आहे 90 डिग्री आहे. मग अशा वेळेस थिटाची जी व्हॅल्यू झाली ती काय झाली आपल्याकडे 90 डिग्री बरोबर आहे. मग आता जर थिटा 90 डिग्री असेल तर कॉस 90 किती होतो आपल्याकडे कॉस 90 काय होतो 0 होतो. त्यामुळे काय असेल वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू जो असेल तो काय असेल आपल्याकडे 0 होणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय असेल जर आपल्याकडे दोन वेक्टर काय असेल एकमेकांना कशी असेल आता या ठिकाणी मी एक्झाम्पल जे असेल आता आपण युनिट वेक्टर वापरणार आहोत. आता आय कॅप जे कॅप जो असेल के कॅप हे काय युनिट वेक्टर आहे अलॉंग द एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि काय असेल आपल्याकडे या ठिकाणी झेड ऍक्सिस. आय हा युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस असतो जे हा अलॉंग द वाय ऍक्सिस असतो आणि के जो असेल तो युनिट वेक्टर अलॉंग द काय असेल आपल्याकडे झेड ऍक्सिस असतो. आता याला युनिट वेक्टर का म्हटलं याचा मॅग्निट्यूड किती आपल्याकडे 1 आहे आणि हा याची डायरेक्शन जी असेल तो फक्त काय करतो डायरेक्शन दाखवतो. मग आता आय डॉट जे घेतलाय आता आपण बघा आता आपण काय म्हटलं आय हा एक्स ऍक्सिस वर असतो जे हा वाय ऍक्सिस वर असतो आणि के हा झेड ऍक्सिस. याचा अर्थ काय आपल्याकडे की आय आणि जे याचा डॉट प्रोडक्ट घेतला तर आय आणि जे म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये अँगल जो झालेला आहे तो किती झाला आपल्याकडे 90 डिग्रीचा बरोबर आहे. तसं जे आणि के मध्ये अँगल किती झाला 90 डिग्रीचा के आणि आय मध्ये अँगल किती झाला 90 डिग्रीचा. मग आता आपल्याला याचा डॉट प्रॉडक्ट जो मिळणार तो काय म्हणतो पी क्यू कॉस थिटा म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती झाली 90 डिग्री म्हणजे याचा अर्थ काय की यांचा प्रॉडक्ट काय मिळणार आपल्याला 0 मिळणार आहे. त्याचप्रमाणे काय असेल जर दोन वेक्टर काय असेल एकमेकांना कसे असेल पॅरलल असतील. मग आता पॅरलल आहेत दोन वेक्टर पॅरलल असेल तर याचा अर्थ काय की त्यांच्यामधला जो अँगल जो आहे तो अँगल किती असणार आपल्याकडे 0 राहणार आहे बरोबर आहे. मग आता अँगल जर 0 असेल तर मग कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते 1 म्हणजे याचा अर्थ काय की वेक्टर काय असेल आपले पी डॉट वेक्टर क्यू जो असेल तो किती मिळणार आपल्याला मॅक्झिमम किती मिळणार आहे त्याच्या मॅग्निट्यूड एवढा मिळणार आहे. म्हणजे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू काय असेल पी क्यू म्हणजे पी वेक्टरचा मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड काय असेल क्यू वेक्टरचा मॅग्निट्यूड राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करता म्हणता येऊ शकतं की जर या ठिकाणी आता आपण युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये जर आपण कन्सिडर केलं तर काय म्हणता येईल आपल्याला की आय डॉट वेक्टर आय युनिट वेक्टर आय डॉट आय असेल किंवा जे डॉट जे असेल किंवा के डॉट के असेल तर त्याची व्हॅल्यू किती मिळणार 1 कारण की आय हा युनिट वेक्टर आहे त्याला मल्टिप्लाय केलं आय शी म्हणजे आता दोघांचं काय केलं प्रॉडक्ट घ्यावं लागेल आणि याचा अँगल किती आहे 0 आहे त्यामुळे काय असेल आय ची व्हॅल्यू किती आहे 1 युनिट वेक्टर 1 आहे युनिट वेक्टर 1 शी मल्टिप्लाय केलं 1 मल्टिप्लाइड 1च येणार आहे. त्यामुळे आपल्याला आय डॉट आय जे डॉट जे आणि के डॉट के इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला 1 मिळतं. ठीक आहे. जर आता आपल्याकडे वेक्टर्स काय असेल आपल्याकडे अँटी पॅरलल असतील दोन वेक्टर कशात आपल्याकडे अँटी पॅरलल असेल मग आता अँटी पॅरलल म्हटलं तर त्या दोघांमधला पॅरलल म्हणजे काय अँगल किती 0 आणि अँटी पॅरलल म्हटलं तर दोघांमधला अँगल किती झाला 180 डिग्री झाला बरोबर आहे. मग आता थिटा जर 180 असेल तर मग कॉस 180 किती होईल आपल्याकडे कॉस 180 किती होईल -1. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय असेल आपल्याकडे या ठिकाणी काय लिहिता शकतो आपल्याला वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू जो असेल तो काय असेल पी क्यू कॉस 180 आणि 180 म्हणजे काय होतं -1 म्हणजे काय असेल मायनस पी क्यू या फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार आहे. चला तर आता या ठिकाणी काय करू आपण जर आपण वेक्टर आपल्याकडे काय असेल वेक्टर पी आहे तर वेक्टर पी ला मी काय केलंय आपण कोऑर्डिनेट्सच्या फॉर्म मध्ये आपण असे लिहू असेल पी एक्स आय डॉट आय
वेक्टर युनिट वेक्टर आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के. त्याचप्रमाणे क्यू वेक्टर जो आहे त्या क्यू वेक्टरला रिप्रेझेंट केला आपण. ठीक आहे, याप्रमाणे काय असेल क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. या दोघांचा जर आपण काय घेतला डॉट प्रॉडक्ट घेतला तर तो डॉट प्रॉडक्ट काय मिळणार आपल्याला पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस काय मिळेल पी झेड क्यू झेड. या फॉर्म मध्ये काय असेल आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. आता का बरं असं मिळणार आहे की कारण की आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. पी हा कोणाशी पी एक्स क्यू एक्स शी मल्टिप्लाय केलं. आता युनिट वेक्टर काय आय आहे आणि हा युनिट वेक्टर आय. मग आता दोघांचा डॉट प्रॉडक्ट आहे. आय वेक्टरचा आय वेक्टर किती येतो 1. बरोबर आहे. पण ज्यावेळेस काय केला पी एक्स आय हा काय केला क्यू वाय जे शी मल्टिप्लाय केला तर आय डॉट जे काय मिळतो आपल्याला 0. आय डॉट के काय मिळतो 0. म्हणजे ही क्वांटिटी काय झाल्या 0 झाल्यात. पी वाय जे चा कोणाशी घेतला क्यू एक्स आय शी घेतला तर काय जे डॉट आय काय मिळेल 0च मिळेल. पण जे डॉट जे काय होईल 1 मिळेल. म्हणून आपल्या या ठिकाणी काय झालं पी वाय क्यू वाय आलं. बरोबर आहे. सेम याप्रमाणे याच्याशी मल्टिप्लाय केला तर काय मिळेल 0 मिळेल कारण के आणि आय आहे. याच्याशी मल्टिप्लाय केला तर काय मिळेल 0 मिळेल. याच्याशी मिळेल तर आपण 1 मिळेल. त्याप्रमाणे आपल्याला फायनल जे असेल ते याप्रमाणे मिळणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर आपण काय म्हटलेलं आहे स्केलर प्रोडक्ट जो असेल तो काय करतो कम्युटेटिव्ह लॉ काय करतो फॉलो करतो. मग कम्युटेटिव्ह लॉ जो असेल तर याचा अर्थ काय की वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू असेल तर त्याला काय लिहू शकतो आपण पी क्यू कॉस थिटा किंवा असं लिहिता येईल आपल्याला क्यू पी कॉस थिटा ही लिहिता शकतो. आणि त्याला असं लिहू शकतो आपण की वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी या फॉर्म मध्ये पण आपल्याला याला लिहिता येऊ शकतं. त्याचप्रमाणे काय असेल स्केलर प्रोडक्ट जो असेल तो काय असेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करू शकतो फॉलो करतो. म्हणजेच काय असेल या ठिकाणी आपल्याला लिहिताना काय लिहिता येईल वेक्टर पी डॉट काय असेल वेक्टर क्यू प्लस आर असेल तर त्याला आपण डिस्ट्रीब्युट करणार तर मग काय असेल वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी डॉट वेक्टर आर या फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतं. म्हणजेच काय असेल हा कम्युटेटिव्ह लॉ पण फॉलो करतो आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण काय करतो फॉलो करतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय करणार आपण बघणार वेक्टर प्रॉडक्ट. वेक्टर प्रॉडक्टलाच काय म्हणतो आपण क्रॉस प्रॉडक्ट. मग आता याला वेक्टर प्रॉडक्ट नाव कावर पडलेलं आहे की काय म्हटलं आपण ज्यावेळेस आपण दोन वेक्टरचं काय करतो मल्टिप्लिकेशन घेतो तर त्यावेळेस त्याचा रिझल्टंट जर स्केलर मिळाला तर त्याला स्केलर प्रॉडक्ट म्हटलं आणि जर वेक्टर मिळाला तर त्याला काय म्हटलं आपण वेक्टर प्रॉडक्ट. आणि वेक्टर प्रॉडक्टलाच आपण काय म्हटलेलं आहे क्रॉस प्रॉडक्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय असेल आपल्याकडे या ठिकाणी असेल अँग्युलर वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय काय असेल रेडियस वेक्टर. बरोबर आहे. मग काय मिळेल आपल्याला तो काय मिळेल वेलॉसिटी वेक्टर म्हणजे काय असेल लिनियर वेलॉसिटी मिळालेली आहे. तर काय असेल या दोघांचाही दोन वेक्टरचा प्रोडक्ट काय मिळाला आपला अनदर वेक्टरच मिळाला. याला काय म्हटलं आपण वेक्टर प्रोडक्ट ऑर क्रॉस प्रोडक्ट म्हटलेलं आहे. मग आता या ठिकाणी काय असेल जर आपण दोन काय म्हटलं आपण काय म्हटलं आपण वेक्टर प्रोडक्ट ऑर क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज डिफाइंड ऍज इट इज द product of magnitude of two vector and sine of angle between them. ठीक है. This vector P cross vector Q is equal to असेल PQ sin theta where theta is the angle between vector P and vector Q असेल. ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला लिहिताना काय लिहिता येईल की जर दोन वेक्टर आपल्याकडे एकमेकांना परपेंडिक्युलर असेल वेक्टर P हा परपेंडिक्युलर वेक्टर Q ला मग परपेंडिक्युलर असेल तर दोघांमधला अँगल किती होईल 90 डिग्री. 90 डिग्री झाला तर या ठिकाणी काय असेल आपल्याला त्याला काय लिहिता येऊ शकतं वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू काय असेल पी क्यू लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. आता यालाच लिहिताना आपण असं लिहू शकतो की वेक्टर आय मल्टिप्लाइड बाय वेक्टर जे इज इक्वल टू काय असेल आपलं के मिळेल. ठीक आहे. आता कसं मिळणार आहे तर या ठिकाणी बघा की आपण सगळ्यात आधी जे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस जे असेल ते आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आय हा युनिट वेक्टर कोणासाठी दाखवतो एक्स ऍक्सिसच्या अलॉंग दाखवतो. जे हा युनिट वेक्टर जे जो असेल तो कोणाच्या अलॉंग वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि युनिट वेक्टर के जो असेल तो अलॉंग कोणाच्या झेड ऍक्सिसच्या अलॉंग दाखवतो आपण. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण काय करतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जातो म्हणजे आय कडून जे कडे चाललो तर त्याचा रिझल्टंट काय मिळणार आहे के. ठीक आहे. के कडून ज्यावेळेस आपण काय करतो जे कडून के कडे चाललोय ठीक आहे कुठे चाललो आपण जे कडून के कडे जातो तर त्याचा रिझल्ट काय मिळणार आहे आय मिळणार आहे. आणि ज्यावेळेस के कडून आय कडे चाललोय तर रिझल्ट काय मिळणार जे.
जस्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जातो त्यावेळेस काय मिळतो पॉझिटिव्ह. बघा आय कडून जे कडे केलं तर काय रिझल्ट के मिळालं, जे मल्टिप्लाय के केलं तर काय मिळालं आय मिळालं, के मल्टिप्लाय आय केला तर काय मिळालं आपल्याला जे मिळालेला आहे. आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शन जात असेल तर या ठिकाणी काय असेल, जे ला आय शी मल्टिप्लाय केलं तर मायनस के मिळणार आहे, के ला जे शी मल्टिप्लाय केलं तर काय असेल मायनस आय मिळेल. ठीक आहे, आणि आय टू के केलं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार मायनस के मिळणार. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की जर आपण क्लॉकवाईज डायरेक्शन जात असेल तर पॉझिटिव्ह येतं आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जात असेल तर काय येणार आपल्याला निगेटिव्ह साईन येणार आहे. ठीक आहे, मग आता यामध्ये जर आपल्याकडे काय असेल दोन वेक्टर जे असेल तर एकमेकांना कसे असेल पॅरल असेल. आता दोन वेक्टर एकमेकांना पॅरल असेल तर त्या दोघांमधला अँगल जो असेल तो किती राहणार आपल्याकडे 0 राहणार आहे. आणि त्यामुळे काय असेल या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट जो असेल तो क्रॉस प्रॉडक्ट ऍक्च्युली इथे क्रॉस पाहिजे होता, दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट जो आहे तो क्रॉस प्रॉडक्ट काय पाहिजे आपल्याला 0च पाहिजे. इथे लिहिताना थोडं प्रिंट मिस्टेक झालेले आहे. ठीक आहे, तर इथे याला क्रॉस प्रॉडक्ट असेल तो क्रॉस प्रॉडक्ट करणार आपल्याकडे 0 राहणार आहे. आणि याला लिहिताना काय असेल, जर आपण जर दोन युनिट वेक्टर सेम आहेत त्यांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर तो काय मिळणार आपल्याला 0 मिळणार आहे, कारण की दोन्ही जे असेल दोन्ही वेक्टर स्वतःला जो काय असेल तो पॅरलल राहणार आहे. त्यामुळे काय असेल यांचा प्रॉडक्ट जो असेल तो काय मिळणार आपल्याला या ठिकाणी 0 मिळणार आहे. ठीक आहे, जर आता दोन वेक्टर जे असेल एकमेकांना अँटी पॅरलल असेल तर मग दोघांमधला अँगल किती झाला 180 डिग्री झाला. ठीक आहे, आणि 180 डिग्री असेल तर याचा अर्थ काय की ते जे असेल दोघांचा प्रॉडक्ट काय मिळणार आपल्याला 0च मिळणार आहे. ऍक्च्युली इथे आता डॉट झाला पुन्हा ते काय पाहिजे आपल्याला क्रॉस पाहिजे होतं, दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट काय मिळेल आपल्याला 0च मिळणार आहे. जर आता आपल्याकडे दोन वेक्टर असेल वेक्टर पी आणि वेक्टर क्यू असेल आणि या दोन्ही वेक्टरचा जर आपण काय केला क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर या ठिकाणी क्रॉस प्रॉडक्ट घेताना हा जो असेल पी आय या क्यू आय शी पुन्हा क्यू जे शी झेड शी याचा मल्टिप्लिकेशन होणार राहणार आहे. मग आता काय असेल या ठिकाणी पी एक्स क्यू एक्स आणि आय जे आय शी. ठीक आहे, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन झालं सेम काय असेल या ठिकाणी पी वाय जे याच्या ब्रॅकेटशी मल्टिप्लाय क्यू एक्स शी मल्टिप्लाय होणार आहे, क्यू वाय शी मल्टिप्लाय होणार क्यू जे क्यू जे आणि के शी मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर आहे, त्यानंतर काय असेल सेम जो असेल पी हा जो असेल हा याच्याशी मल्टिप्लाय होणार आहे. मग आता हे ब्रॅकेट मध्ये दाखवलं हा आय आय क्रॉस आय जो असेल तो काय होणार 0 काय असेल या ठिकाणी. नंतर आय क्रॉस जे जो असेल तो काय होणार आपल्याकडे के होणार आहे. ठीक आहे, आय क्रॉस के जो असेल. ठीक आहे, म्हणजे याप्रमाणे काय असेल आपल्याकडे याची जी व्हॅल्यू जी असणार आहे ती काय असणार आपल्याला आय जो असेल तो के शी मल्टिप्लाय होतोय. ठीक आहे, आता आय जे असेल तर काय असेल आपल्याकडे या ठिकाणी आय हा जे शी होत असेल तर काय असेल आपल्याकडे या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे अशा प्रकारे काय असेल आपल्याला फायनल जी असेल तर ती याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. आता ह्या व्हॅल्यूला जी असेल आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपलं सॉरी डिटर्मिनंट फॉर्म मध्ये आपण याप्रमाणे लिहू शकतो. काय असेल आय जे के. ठीक आहे, हे ऑलरेडी तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही 11वी 12वी मध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय असेल आपल्याकडे हा जो वेक्टर प्रॉडक्ट जो असेल तो काय असेल कम्युटेटिव्ह लॉ काय करतो फॉलो करतो. म्हणजेच काय असेल वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू असेल तर त्याला कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत नाही. काय असेल वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू असेल हा असेल क्यू क्रॉस पी शी राहणार नाही. फक्त काय असेल दोघांचा मॅग्निट्यूड जो असेल तो काय असेल मॅग्निट्यूड सेम राहू शकतो. म्हणजे काय जर आपण मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी क्रॉस क्यू असेल तर इक्वल टू काय असेल क्यू क्रॉस पी असेल. म्हणजे काय असेल हे एकमेकांना कसे अपोजिट डायरेक्शन मध्ये राहणार आहेत, पण एक्झॅक्टली ते इक्वल राहणार नाही, त्यांची डायरेक्शन अपोजिट राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर काय असेल वेक्टर जो प्रॉडक्ट जो असेल तो काय करतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करतो फॉलो करतो. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करतो त्याला आपल्याला पी क्रॉस क्यू प्लस आर असेल इक्वल टू काय लिहू शकतो आपण पी क्रॉस काय करू शकतो आपण याला पी क्रॉस क्यू प्लस काय असेल पी क्रॉस आर या फॉर्म मध्ये पण आपण याला काय करू शकतो लिहू शकतो. म्हणजे अशा प्रकारे काय असेल आता आपण शॉर्ट मध्ये जे असेल काय असेल वेक्टर जो असेल वेक्टर बद्दल आपण वेक्टर काय असेल वेक्टरची ऍडिशन वेक्टरची मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये काही लॉस थोडे आपण बघितलेले आहे, जेणेकरून काय असेल हे
आपल्याला काय असेल पुढे चॅप्टर मध्ये काय असेल फिजिक्स मध्ये कामात पडणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय की फिजिक्स मध्ये जो असेल हा वेक्टर जो असेल तो वेक्टर खूप महत्वाचा काय असेल आपल्याकडे टॉपिक आहे जो आपल्याला काय असेल या चॅप्टर मध्ये कामात पडणार आहे. याच नाही तर पुढे पण तुम्ही हा महत्वाचा टॉपिक आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण काय करू याच्याशी रिलेटेड जे असेल पुन्हा आपण ऍक्च्युअल आपला जो चॅप्टर जो असेल तो आपण काय करणार आहोत स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे.